सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आपल्या जीवनात कधीही न थांबणारी एक गोष्ट आहे आणि ती आहे निसर्गाचे कालचक्र. हे चक्र आपल्याला एका सुंदर धाग्याप्रमाणे जोडतं. जेव्हा आपण जीवनाच्या विविध वयात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला वेळ, ताकद आणि पैसा या तीन गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारे अनुभव होतो. आता या तीन गोष्टी आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वयात वेगवेगळ्या प्रकारे मिळतात. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात उपयोग कसा केला जातो हे आपल्या प्रगल्भतेवर आणि आपल्या आध्यात्मिकतेवर आणि आपल्या अंतर्मनाच्या शुद्धतेवर अवलंबून असतं. श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ की निसर्गाच्या या चक्राशी सुसंगत होऊन आपलं जीवन कसं अधिक समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. चला तर मग बघूया प्रत्येक वयाच्या या कालचक्राचा अभ्यास या सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून. शेवटपर्यंत नक्की सोबत राहा जेणेकरून तुम्हाला या निसर्गाच्या कालचक्राबद्दल अधिक माहिती होईल. लहानपणी आपल्याकडे दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात, वेळ आणि ताकद. आपले शरीर अतिशय शक्तिशाली असते. आपल्या शारीरिक क्षमतेला कोणतीही सीमा नसते. त्या काळात आपल्याकडे वेळही असतो. आपण खेळत असतो, मित्रांसोबत गप्पा मारत असतो आणि या काळात आपल्या सगळ्या इच्छांचा मागोवा घेत असतो. मात्र तेव्हा पैशांचा अभाव असतो. अशा वेळी श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आहे की शरीराची ताकद ही परमेश्वराची देणगी आहे. लहानपणी आपली शारीरिक शक्ती वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तेव्हा आपण सर्व गोष्टी पूर्णपणे अनुभवू शकतो. या वयात आपल्याला शिकण्याची आणि वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची संधी मिळते. या वयात श्री चक्रधर स्वामींची एक महत्त्वाची शिकवण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शरीराची शक्ती व्यर्थ न घालवता तिचा योग्य उपयोग करा. लहानपणात आपला वेळ आणि शक्ती प्रत्येक अनुभवासाठी तयार असावी लागते. जीवनात पुढे जाण्याची तयारी हेच लहान वयाचं मुख्य ध्येय आहे. तरुणपणी आपल्याकडे ताकद आणि पैसा असतो, पण वेळेचं महत्त्व कमी होतं. आपल्याकडे तेव्हा खूप गोष्टी असतात, करिअर, कुटुंब, समाजातील भूमिका. अशा वेळी आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळवणं खूप कठीण होतं. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा उपयोग करत आपण खूप मेहनत करतो. अशा वेळी श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींनुसार आपल्याला वेळेचं योग्य मूल्य समजून घ्यावं लागेल. स्वामींनी सांगितलं आहे की वेळ हा आपल्या जीवनाचा अमूल्य भाग आहे. त्याचा योग्य वापर करा. तरुणपणात आपल्याला खूप गोष्टी करण्याची घाई असते, पण श्री चक्रधर स्वामींचं मार्गदर्शन आपल्याला सांगतं की शरीराची शक्ती आणि पैसा हे दोन्ही आपल्या कामामध्ये लागणारे असले तरी त्यांचा वापर करत असताना वेळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो काळ असावा जो न केवळ आपल्यासाठी पण आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी सार्थक असेल. श्री स्वामींच्या शिकवणींचा आधार घेत आपल्याला हे समजते की आपण आध्यात्मिक ज्ञान आणि प्रेम या दोन गोष्टींचं महत्त्व अधिक तपासावं लागेल. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे की ज्यांचं हृदय शुद्ध आहे तोच मनुष्य वेळीच योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच जीवनाच्या त्या गडबडीत जर आपण श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींना अनुसरलं तर वेळेचा योग्य वापर आपल्याला करता येईल. म्हातारपणी आपल्याकडे पैसा आणि वेळ असतो, पण शारीरिक ताकद कमी होऊ लागते. आपलं शरीर थकलेलं असते, शारीरिक शक्ती लोप पावत असते. पण या वयात श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींप्रमाणे आध्यात्मिक शांती मिळवणं अधिक महत्त्वाचं असतं. श्री स्वामींच्या शिकवणींनुसार जेव्हा शरीरावर बंधने असतात तेव्हा आपला आत्मा आणि मन आपल्याला शांती आणि शक्ती देऊ शकतात. याच वयात आध्यात्मिक साधना अधिक महत्त्वाची ठरते. आपल्याकडे वेळ आणि पैसा असतो, पण आपलं शारीरिक बळ कमी होते. याच वेळी श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींनुसार आध्यात्मिक उन्नतीला मोठं स्थान दिलं पाहिजे. स्वामी म्हणाले होते, तुमच्या कार्यावर प्रेम करा, परमेश्वरावर निष्ठा ठेवा, तेव्हा तुम्ही आंतरिक शक्ती मिळवू शकाल. म्हातारपणी आपल्याला शरीरावर ताण न येता आध्यात्मिक साधनेत लक्ष केंद्रित करायला हवं. तेव्हा आयुष्याचं अंतिम ध्येय म्हणजेच आध्यात्मिक शांती मिळवता येईल.
श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीनुसार आध्यात्मिक साधना ही एकच शक्ती आहे जी आपल्याला अनंत शांती देते. निसर्गाचे कालचक्र हे एक अखंड चक्र आहे. ते कधीच थांबले नाही, न कधी थांबणार. ते सतत चालूच राहणार आहे. हीच जीवनाची स्थिती आहे. श्री चक्रधर स्वामींनी म्हटलं आहे की आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा. हेच ते सत्य आहे. जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जीवनाचे कालचक्र एक सुरेख साखळी आहे जे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी देतं. श्री चक्रधर स्वामींच्या मार्गदर्शनानुसार जीवनात प्रेम, आनंद आणि शांती हीच खरी मूल्ये आहेत. आपल्याला त्यांच्याशी सुसंगत होऊन निसर्गाचे चक्र स्वीकारायचे आहे, ज्यामुळे आपल्याला आध्यात्मिक आणि शारीरिक समाधान मिळेल. निसर्गाचे कालचक्र ही एक अखंड प्रक्रिया आहे. प्रत्येक वयात पैसा, वेळ आणि ताकद यांचे रूप वेगवेगळे असते, पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे त्यात संतुलन साधून आपल्याला सर्वोत्तम जीवन अनुभवता आलं पाहिजे. श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींप्रमाणे प्रत्येक वयात योग्य मार्गदर्शन घेत वेळ, ताकद आणि पैशाचा वापर आनंद आणि शांती मिळवण्यासाठी करायला हवा. श्री चक्रधर स्वामी सांगतात, आध्यात्मिक जीवनाचं अनुसरण करा, त्यात प्रेम आणि शांती साधा. आपल्याला याच मार्गाने निसर्गाच्या कालचक्राशी सुसंगत होऊन जीवन जगायला हवं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींचे अनुसरण केल्याने आपलं जीवन अधिक आनंदी, समृद्ध आणि आध्यात्मिक होईल. चला, आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करूया आणि निसर्गाच्या कालचक्राशी सुसंगत होऊन परमेश्वराच्या पायाशी शांती आणि आनंद शोधूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निसर्गाच्या कालचक्राबद्दल आणि श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणींवर चर्चा केली. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला असे अधिक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.